आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। दहिसरमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झाला। मागच्या काही दिवसात मुंबई आणि शेजारच्या ठाण्यात मराठी हिंदी भाषा वादाच्या घटना घडलेल्या आहेत। आता दहिसरमध्ये सुद्धा मराठी हिंदी भाषेवरून वाद झाल्याचं असंच एक प्रकरण समोर आलेलं आहे। दहिसर येथील एका हॉटेलमध्ये मराठी माणसासोबत मराठी बोलण्यास परप्रांतीय बाउन्सर्सनं नकार दिला। मराठी बोलणार नाही, तुला जे करायचे ते कर अशी अरेरावी या बाउन्सर्सनं केली आणि त्यानंतर मात्र मनसेनं आपल्या स्टाईलनं या बाउन्सर्सचा समाचार घेतला। त्यानंतर दोन्ही परप्रांतीय बाउन्सर्सनं मनसे कार्यकर्त्यांच्या समोर मराठीमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे। याच्या पुढे मराठी माणसाची मराठी माणसाची महाराष्ट्राची राजसाहेबांची आणि अमित साहेबांची माफी मागतो। याच्या पुढे असं होणार नाही, याच्या पुढे असं होणार नाही। मी मराठी शिकेन, ठीक आहे। महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत नाहीये। तुम्ही आहात इथे, आम्ही तुमचं स्वागत केलंय। जर आमच्या महाराष्ट्रात येत असाल, आमच्याकडून तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्रात मराठी बोलायची म्हणजे बोलायची। हे दोन आपले बाउन्सर्स आहेत, दहिसरमध्ये एका हॉटेलमध्ये काम करतात। यांनी मराठी भाषेत मी बोलणार नाही अशी जबरदस्ती एका माणसावर केली, मराठी माणसावर केली होती। तर त्यास आम्ही दुपारी आज इथे आलो, आम्ही हॉटेलच्या मालकांना भेटलो आणि जो काय मनसे स्टाईल आपल्याला त्याला दणका द्यायचा होता तो आपण दिला त्याला। आणि त्यानंतर आता माफी मागायला म्हणून ही व्यक्ती तुमच्या समोर आलेली आहे। बाकी पुढे काय बोलायचं ते बोला। सॉरी, जय महाराष्ट्र, जय। याच्या पुढे मराठी माणसाची मराठी माणसाची महाराष्ट्राची राजसाहेबांची आणि अमित साहेबांची माफी मागतो। याच्या पुढे असं होणार नाही, याच्या पुढे असं होणार नाही। मी मराठी शिकेन, ठीक आहे। महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।